भावेश यांच्याकडून शुभम आणि देवारची जोडी उतरली आहे मैदानात आईस किंग्ससाठी आणि हा तिसरा चेंडू आणि सुंदर टोलावलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली आणि झेल टिपलाय आणि पहिला गडी गारद प्रथमेशने सुंदर असा झेल टिपलाय आपल्या संघासाठी आणि पहिला गडी बाद होतोय आईस किंग्स संघाचा. देवार्श माघारी परततोय आणि नवीन फलंदाज चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे भावेश निपुण यांच्याकडून. देवकर राहुल लिरकर येतील वाटतं, निपुण आलाय आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज पाहायला मिळतो आईस किंग्स संघासाठी. महत्वाचे खेळाडू दिनेश निंबाळकर आले समालोचन कक्षामध्ये. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात त्यांनी चांगली अशी कामगिरी केली. क्षेत्ररक्षणही चांगलं केलं, एक महत्वाची अशी कॅच पकडली होती. भावेश अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकारी करण्याची वाढ होताना पाहायला मिळते. आणि फक्त एक धाव घेण्यात यश. 4 चेंडू झालेत, 3 धावा, 1 गडी बाद. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वर पाहायला मिळतोय शुभम म्हात्रे, सीझन 1 चा चॅम्पियन खेळाडू. सीझन 1 मध्ये वायपर्स मध्ये होता, सीझन 2 ला आईस किंग मध्ये, आणि हा पुन्हा एकदा आईस किंग संघाकडून प्रतिनिधित्व करतायत. आणि चौकार धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 धावा, 5 चेंडू 7 धावा. आणि 2 धावा आणि पहिलं षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 गडी बाद, 9 धावा. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भावेश यांच्याकडून. दुसरी गोलंदाजी कोण घेत आहे? रितेश. आणि कौशल आढाव सुद्धा सज्ज होत आहेत. आज त्यांची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली पाहिजे. मागच्या सीझनला खूप चांगलीशी गोलंदाजी केली होती. टेबल टॉपर्स आहेत इन्स्टॅट वायपर्स. दोन्ही सीझन आपल्या संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येत होते, चांगली गोलंदाजी करत होते. ह्या सीझनमध्ये ते दिसले नाही आहेत गोलंदाजी करताना. कदाचित नॉकआउटसाठी त्यांना ठेवलं आहे संघाने. रितेश साहेबाग आले आहेत, उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज. यानंतर होणारा सामना असिस्ट एसेस विरुद्ध इन्स्टॅट वायपर्स. काल दोन्ही सामने पराभूत झाले होते असिस्ट एसेस. आज कमबॅक करेल का? परबिनीचं पोरगो दिसत नाही. आजचा पहिलाच सामना टेबल टॉपर्स इन्स्टॅट वायपर्स सोबत सुंदर असा सामना पाहायला मिळेल. यानंतर परबिनीचं पोरगो इलो नाही. इलोहा बा काही लिंबू विंबू घेऊन बसलो असतात तर. आणि पहिल्या चेंडूत 1 धाव घेण्यात यश. आणि पुन्हा एकदा शुभम म्हात्रे या संघाचा स्टार प्लेयर, स्टार फलंदाज स्ट्राईकवर. आणि थोडासा मिसजज केला हा शॉट आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 10. दुसरं षटक हाताळतोय तो रितेश. रेव्हेन्यू संघाच्या ओनरबद्दल सांगावं तर त्यांचा ओनरचा पहिला संघ NBA स्ट्रायकर्स म्हणून होता पहिल्या पर्वामध्ये. तो संघ फायनलला पोचला होता, उपविजेता संघ ठरला होता. यावर्षी त्यांचा संघ आणि पंचांचा इशारा येतोय.
लेग बाईज चौकार. ह्यावेळी रेव्हेन्यू संघाची ओनरशिप आहे त्यांच्याकडे आणि हा संघ ह्यावेळी अजूनपर्यंत तिसऱ्या स्थानावरती आहे. आणि एक्स्ट्रा रन आले आहेत. 3 चेंडू झालेत, 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 40च्या वरतीच धावा करण्याचा प्रयत्न असेल आईस किंग्सचा. जरुरी आहे तेवढं करणं. सुंदर फटका गॅपमध्ये खेळलाय शुभम म्हात्रे यांच्याकडून आणि चौकारचा निर्णय. थोडंसं मिसजज केलं, बाउंड्री रोप कुठे आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 चेंडू आणि 18 धावा. निखिल भोसले कोणत्या टीमला सपोर्ट करायला आलेत कळत नाहीये. एव्हीएम की ऑलिमेट्रिक्स. शुभम म्हात्रे जर 4 षटक टिकला तर नक्कीच 40च्या पार जाईल स्कोर. आणि असिस्ट एसेस तयारी करताना त्यांचे कोच आज वेगळ्या स्वरूपात आले आहेत, मोहित तेंडुलकर. सुंदर फटका, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक मिसजज करताना पूर्णतः मिसजज केला हा चेंडू आणि 2 धाव घेण्यात यश आणि 2 धावांची भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा. यानंतर होणारा सामना असिस्ट एसेस आणि इन्स्टॅट वायपर. कर्णधार आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार यायचं आहे मध्यंतरामध्ये. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका आणि पंचांचा इशारा, चौकार. आणि शुभम म्हात्रेची आज बॅट लागले आणि खेळावंच लागेल त्याला. संघाचा एक स्टार फलंदाज आहे तो आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 गडी बाद 24. राहुल इरकरची बॅट ह्यावी चालते आणि राहुल इरकर मास्टर माइंड कर्णधार कोण गेला आणि चिन्मय सावंत यांचं देखील आगमन होत आहे समालोचन कक्षात आणि खुश आहेत ते. त्यांचं गॅलेक्टिकोच्या विजयामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. एक वेळ अशी होती की गॅलेक्टिको संघ या टुर्नामेंटमध्ये टिकेल असंही वाटत नव्हतं, पण आता अशी वेळ आली आहे की एक नाव या ट्रॉफीवरती त्यांनी. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो मॅन फ्रॉम देवगड, चिंचपोकळीचा चॉकलेट बॉय सर्वेश मोंडकर. आंब्याचाच कलर घेऊन आले आहेत, पण आंबे काही ते हाणणार नाही आहेत ते. यंदा पावसामुळे आंबे थोडे कमी पाहायला मिळाले आहेत, पण आहेत आंबे. आंब्याचा कलम लावतात काय बघायचं आहे आपल्याला आता. सर्वेश मोंडकर. आणि चांगली अशी धावसंख्या झाली आहे 2 षटकाखेरीज 24. पाहूया की सर्वेश ब्रेक लावतात का या वेगवान स्कोरला. आणि पहिला चेंडू निर्धाव. इन्स्टंट वायपर संघाला विनंती असेल की कॅमेरामॅनला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे प्रॅक्टिस करताना. आईस्किंग संघाला विनंती आहे की लाईनीपासून थोडंसं लांब राहायचं आहे. आणि पंचांचा इशारा वाईड. स्वेर चेंडूचा मारा पाहायला मिळाला सर्वेश मार्फत. आणि धावसंख्येत भर 25. काळं होतील ह्या भीतीने निखिल. तुम्ही स्पॉन्सरशिप दिलं आहे ना. तुम्ही नक्की कोणत्या संघाचे आहेत ते कळत नाही. SS वरती लावलं आहे, ऑप्शनला बसला होता AVM संघाकडे आणि टी शर्ट घातलं आहे ऑलिमेट्रिक्सचं.
दुसरा चेंडू सुंदर टोलावलाय, गॅपमध्ये पाहायला मिळतोय, परंतु एक धावेवर समाधान मानतोय शुभम म्हात्रे. आणि त्यालाच गरज आहे स्ट्राईकवर राहायची जर आईस्किंग संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. आणि धावसंख्या झाली आहे 26. अजूनही 4 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. चांगली आणि गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सर्वेश यांच्याकडून. सुंदर बॅटल पाहायला मिळेल आता सर्वेश विरुद्ध शुभम. दोन्हीही मातब्बर असे खेळाडू. पहिल्या सीझनमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपला संघ आणि लो फुल टॉस चेंडू, एक धाव घेण्यात यश. आणि दुसऱ्या धावेसाठी आला शुभम आणि स्वतःच्या विकेटचं प्रायश्चित करतोय निपुण. आणि आता मात्र स्वतः कर्णधार राहुल इरकर 42 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू किती महत्वाचा विकेट आहे ते दाखल होतोय. आणि समालोचन कक्षात आलाय तो प्रणित कदम. आणि सुंदर थ्रो पाहायला मिळाला रितेश कडून. क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी काय पाहायला मिळते आपल्याला रितेशकडून. या खेळाडूने सर्वेची मुंडकरने पहिल्या सीझनमध्ये गाजवलं होतं आपल्या संघाला. एक महत्वाचं योगदान होतं. आणि शुभम म्हात्रे पुन्हा स्ट्राईकवर. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मागचा सीझन त्यांच्यासाठी काहीसा चांगला गेला नव्हता. आणि सर्वेश मोंडकर सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. या सीझन 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्ची केल्यात. हडल लालबागचा हा सचिव सर्वेश मोंडकर. काल असिस्टेसला जी गळा लागली होती. हवेत चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. काल असिस्टेसेस जी आणि बॅकफुटवर शुभम चालली होती म्हात्रे आज त्याचे सुंदर फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडू 24 धावा ठोकल्यात, 3 चौकार आणि 1 षटकार. आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. 2 गडी बाद. असिस्टेसेस संघ जो बॅकफुटवर चालला होता त्यामुळे आज त्यांच्या ओनरने रोहित भरगुडे यांना कॉल करून बोलवून घेतलंय की तुम्ही आज आलेच पाहिजे. लकी चाम रोहित बरगुडे यांचं इथे आज आगमन झालंय. आणि आज कमबॅक होईल का. आणि त्यांना पहिल्याच सामन्यात टेबल टॉपर्स इन्स्टंट वायपरचा सामना आहे. एक दावेदार संघ आहे इन्स्टंट वायपर्स. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि तिसरं षटक संपतंय आणि 33 धावा, 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. तीन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 33, 2 गडी बाद. आणि पुढचं षटक घेऊन येत आहे आदित्य शिंदे. आदित्य शिंदे त्यांना सामोरे जातील राहुल इरकर. एक उत्कृष्ट असा नाला छुपाऱ्याचा खेळाडू. कोणत्याही प्रत्येक खेळात तो दिसतो. फुटबॉल सोडून प्रत्येक खेळात तो दिसणार तुम्हाला. चेस असू दे, कॅरम असू दे, न क्रिकेट असू दे, तिन्ही गेममध्ये तो एक उत्कृष्ट अशी कामगिरी करताना पाहायला मिळतो आपल्याला. या सामन्यातील पहिल्या चेंडूला सामोरे जातील राहुल इरकर. या षटकातील, या सामन्यातली नाही.
अशोकवाडीचा समालोचक आला आपल्याकडे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना बादल चौधरी यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले समालोचक आलेले आपल्याकडे. पहिला चेंडू आणि हा मारलेला आहे फटका, 1 धावासाठी. धावसंख्येत फेरबदल होतोय, 34 झाली आहे धावसंख्या, 2 गडी बाद. प्रणित कदम बोलत आहेत की अभिषेक भोसलेंनी जर गोट्या अंपायरसारखी जर अंपायरगिरी केली तर ते बादल चौधरीसारखी अंपायरगिरी करतील. अवांतर चेंडू, धावसंख्येत बदल होते, धावसंख्या झाली आहे ती 35. आणि पंच आपला निर्णय कळवत आहेत. पंचांच्या निर्णयाचा नो बॉल आणि फ्री हिट मिळालेला आहे या पुढील चेंडूवरती. फलंदाज आहे शुभम म्हात्रे. 24 धावा झालेल्या आहेत त्यांच्या 13 चेंडूमध्ये. 3 चौकार आणि 1 षटकार असा त्यांनी चिन्मय सावंत हे पाणी पिताना. चांगला असा फटका समोरील दिशेला मारलेला आहे. 4 धावा येऊ शकतात का? नाही. 2 धावांची माग आणि जोरात धावावं लागेल. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि 40 धावा पूर्ण. अजूनही 2 चेंडू. डिफेंडेबल स्कोर म्हणू शकतो आपण. 40 धावा. अक्षय राणे यांनी आधीच प्रिडिक्ट केलं होतं की 40 धावांचं डोंगर जर कुठल्या संघाने पार केला असेल तर सामन्यात थोडाफार त्या संघाकडे झुकतो. आणि सुंदर कमबॅक. अजूनही 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि या चेंडूत षटकार किंवा चौकारची गरज असेल आईस किंग संघाला. चांगला सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय चौकारासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. 45 धावांचा आशिष भाई, आपला विनंती असेल की नाणेफेक करून घ्यायचं आहे. दोन्ही कर्णधार येत आहेत समालोचन कक्षाजवळ.
हा सामना इन्स्टंट वायपर्स वर्सेस असिस्ट एशेस. दोन बलाढ्य संघ एकमेकांना सामोरे जातील. टेबल टॉपर्स आहेत इन्स्टंट वायपर आणि स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून राहण्यासाठी असिस्ट एशेसला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्याचे सर्व खेळाडू एकदम आणि स्वतः संघ मालक आज जास्त ऍक्टिव्ह दिसत आहेत. शुभम भोईर संघाला मोटिवेट करतायत. आणि सर्वेश नार्वेकर देखील पाहायला मिळत आहेत. गॉगल घालून आलेत. 100 रुपयाचा गॉगल दादर स्टेशन वरून घेतलेला. राकेश परब देखील आपल्याला दिसत आहे इन्स्टंट वायपर्सचे. आणि चौकार. एक विशिष्ट म्हणजे कोकणात जसे गुरव असतात नारळ ठेवणारे, तसे राकेश परब यांना त्यांनी पर्सनली 3 वर्ष आपल्या संघात ठेवून घेतलेलं आहे. आणि त्या समोरच्या झाडाजवळ जाऊन ते कोणती तरी पूजा करतायत. लोक नारळातून पाणी शोधतात, हे पाण्यातनं नारळ शोधतात असे राकेश परब. मॅन फ्रॉम मालवण. एअरपोर्टच्या इथे त्यांची खूप मोठी अशी जमीन आहे. एअरपोर्ट त्यांच्या अंडर येतं. आणि धावसंख्या जाऊन पोचले 6. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. 19 चेंडू 39 धावांची गरज असेल रेव्हेन्यू संघाला. आणि पुन्हा एकदा सार्थक भोसले एक स्मितहास्य घेऊन मैदानातून बाहेर येताना टीममध्ये काहीतरी झालेलं दिसतंय आज. रोहित बरगुडे देखील आज उपस्थित आहेत. आणि 6 धावा आलेल्या आहेत. चांगला फटका भावेश यांच्या फलंदाजीतून. धाव इथं समोरच प्रो गोविंदाचा खेळाडू सोन्या उभा आहे, ज्याने मागच्याच वर्षी प्रो गोविंदामध्ये भाग घेतला होता. मॅन फ्रॉम जोगेश्वरी सोन्या. आणि चेंडू आता आणि झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. आणि सुंदर सुरुवात पाहायला मिळाली रेव्हेन्यू संघाकडून. पुढील 45 धावांचा पाठलाग पुन्हा एकदा त्याच चांगला दिशेने असा टोलावलाय. फटका आणि 4 धावा मिळतील या एक चेंडूवरती. टप्पा चौकार.
22 धावा पूर्ण झालेल्या आहेत. डॉक्टर गावडे, लहान मुलांना सोडायची कृपा करावी, लहान मुलांवर दया करा. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. 4 धावा. पुन्हा 4 धावा भावेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना भावेश परब आपल्या संघाला विजयाकडे आगेकूच करताना 3 चौकार त्याच दिशेने मारलेत. 8 चेंडूंमध्ये 19 धावा पूर्ण केल्या आहेत. 4 चौकार त्यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले आपल्याला. आणि समीकरण बदलत आहे. फक्त 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 19 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश करताना भावेश परब. आईस किंग संघ थोडे प्रेशरमध्ये दिसत आहेत. आणखी पुन्हा एक एकदा त्याच दिशेने आणि चौकार. पुन्हा एकदा तोच रिझल्ट, चौकार. चौकार. 4 धावा. जातील भावेश परब. वैयक्तिक 27 धावा झालेल्या आहेत त्यांच्या 10 चेंडूंमध्ये. 6 चौकार आले आहेत आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका गॅप मध्ये खेळलाय. 2 धावा पूर्ण करून 37 धावा आणि 2 धावा पूर्ण 37 धावसंख्या झाली. 2 धावांची भर आणि समीकरण झुकता येते रेव्हेन्यू संघाच्या दिशेने. 2 चेंडू पूर्ण झाले आहेत. 10 चेंडू 8 धावांची गरज. आणि एक धाव चेंडू. टाइम नंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडूंची गरज, विकेटची गरज असेल आईस किंग संघाला जर या सामन्यात कमबॅक करायचा आहे. एकतर्फी सामना झालेला आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि 1 धाव घेण्यात यश. आणि स्ट्राईकवर येईल तो रितेश. संघाची धावसंख्या धावसंख्या झाली 38 आणि 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना करेल रितेश. पहिल्या 2 सामन्यामध्ये अनुपस्थित होते रितेश. आज आपल्या कर्णधाराला उत्तम साथ देताना ते दिसत आहेत खेळ धावपट्टीवर. पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू, वाईड बॉल, सॉरी अवांतर चेंडू, माफ करा. डॉक्टर गावडे आले त्यामुळे थोडी आणि की झाली. थोडं आणि
प्रणित कदमची जीप लपलबाई. वळवळवळली. धावसंख्या 39. पुन्हा एकदा वाईट अवांतर चेंडू. 40 धावसंख्या झालेली आहे संघाची. 8 बॉल आणि 5 धावांची गरज. आणि रेव्हेन्यूचा प्रयत्न असेल लवकरात लवकर सामना संपवून रन रेटमध्ये सुधार करायचा आणि थोडं स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि एक धाव घेण्यात यश. 41 आणि धावसंख्या 5 झालेली चेंडू आहे. झाले तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 41. आणि अजूनही 7 चेंडू आणि 4 4 धावांची गरज. सामना करतोय भावेश. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार धावा. आणि विजयी होतोय. लालबागचे सचिव सर्वेश मोंडकर अभिनंदन करताना. आणि आनंदी असतील. वन साइडेड सामना